नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं त्या शिक्षणाचं या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत मराठी भाषेमध्ये असणारे PYQ. तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत उतारा आणि उताऱ्यावरील प्रश्न जे आपल्याला कशा प्रकारे विचारले जातात ते आपण पाहणार आहोत व त्याची माहिती घेणार आहोत. तर बघा, इथं आपल्याला दिलेलं आहे की पुढील उतारा वाचा व प्रश्न क्रमांक 1 ते 9 काय करा, योग्य पर्यायांची निवड करा. तर बघा, उतार्यावरती आपल्याला 1 ते 9 प्रश्न दिलेले आहेत आणि उतारा सुद्धा आपला खूप मोठा आहे. 1 ते 9 प्रश्नांमध्ये 1-2 प्रश्न तुम्हाला व्याकरणावरती सुद्धा विचारले जाऊ शकतात. हा उतारा खूप मोठा आहे, तर तुम्ही पाहून घ्या. आपण हा उतारा वाचणार नाही आहोत, फक्त प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, तर पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे, आजचे विपुल लेखक व प्रवाह यांची मराठी जगात वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर विपुल इथं अधोरेखित होतं, मिस्टेक झालेली आहे इथं. तर याची जात ओळखा. तर बघा, आपलं वाक्य आहे आजचे ते मराठी जगात इथंपर्यंत आणि अधोरेखित आपला शब्द आहे कोणता, विपुल. तर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर बघा, पर्याय आपल्याला दिलेला आहे भाववाचक नाम, 2 आहे आत्मवाचक नाम, 3 आहे सर्वनाम आणि 4 आहे विशेषण. भाववाचक नाम आहे का विपुल? नाही, तर इथं कोणताही भाव प्रकट होत नाही. तर बघा, आत्मवाचक, इथं आत्मवाचक सर्वनाम आहे का? नाही. तर सर्वनाम दिसते का तुम्हाला? तू, तुम्ही, कोणी? तर नाही. तर हे काय आहे? विपुल हे वाक्य शब्दातूनच आपण ओळखू शकतो की हे काय आहे, विशेषण. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 विपुल. विपुल हे विशेषण आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे, तर बघा, लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपण सामील झाली आहे? तर बघा, आपले पर्याय आहेत 1 धारणा, 2 मोबाईल लँग्वेज, 3 मराठी पुस्तकांची गुणवत्ता, 4 मराठी दैनिके. तर बघा, आपलं योग्य उत्तर आहे तर मराठी दैनिके हे आपलं काय आहे, तर योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असे लेखकाला वाटते? तर पर्याय 1 आहे भाषेचे अनेक घटक, 2 आहे समृद्धीचा वारसा, 3 आहे कीर्तन व निरुक्ता, 4 आहे मराठीचा इतिहास. तर बघा, आजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काय लोप होत चालले आहे असं लेखकाला वाटते? तर आपलं योग्य उत्तर आहे मराठीचा इतिहास. काय झालेला आहे, तर हा दैनंदिन व्यवहारामध्ये लोप होत चाललेला आहे असं लेखकाला वाटत आहे. तर पुढचा बघा प्रश्न, वारसा या शब्दाचा समानार्थी असे असलेला पर्याय निवडा. तर बघा, वारसाचा समानार्थी शब्द असलेला पर्याय आपण निवडायचा आहे. तर बघा, याचं योग्य उत्तर काय असेल, तर आपण पर्याय पाहूया. पर्याय आहे 1 निष्फळ बोलणे, 2 उत्तराधिकारी, 3 पुन्हा पुन्हा आणि 4 इथं वडिलोपार्जित आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, जरा समजून घ्या. वडिलोपार्जित हक्क आहे. तर बघा, वारसा या शब्दाचा समानार्थी असे असलेला शब्द होतो वडिलोपार्जित हक्क. काय होतो? वडिलोपार्जित हक्क हे याचं योग्य उत्तर आहे. वारसा म्हणजे वडिलोपार्जित हक्क. तर आपला पुढचा प्रश्न पाहूया. आपला पुढचा प्रश्न आहे, लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी? तर 1 आहे विपरीततेचा विचार, 2 विरोधाभासी विचार, 3 शालेय पातळीवरील त्यांचा सहभाग आणि 4 आहे मराठीची पालखी वाहणे. तर बघा, याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की शालेय पातळीवर त्यांचा सहभाग. तर लेखकाला काय वाटतं की पालकांनी कोणती कृती करावी? तर शालेय पातळीवर त्यांचा सहभाग दर्शवावा असं लेखकाला वाटतं. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आपला, धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. बघा, आता हा धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. तर हे तुमचं व्याकरणिक दृष्टिकोनातून प्रश्न इथं विचारलेला आहे. म्हणजे 1 ते 9 आपल्याला पर्यायावरती प्रश्न सांगितले, पण त्या 1 ते 9 मध्ये 2 ते 3 तुम्हाला प्रश्न असे असतात, 3 ते 4 सुद्धा असू शकतात की ज्याचे व्याकरणाशी रिलेटेड असतात. तर बघा, धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय आपण इथं शोधायचा आहे. 1 आहे काम करण्याची पद्धत, 2 आहे एकाग्र चिंतन, 3 आहे सारासार विचार आणि 4 आहे वहिवाट. तर आपलं योग्य उत्तर आहे काय? एकाग्र चिंतन. धोरण म्हणजे काय? एकाग्र चित्ताने आपण जो विचार करतो, धोरण आखतो, ते म्हणजे धोरण होय. आणि योग्य उत्तर आपलं आहे एकाग्र चिंतन. पुढचा प्रश्न,
लेखकाच्या मते तर बघा लेखकाच्या मते कोणत्या दोन बाबतीत विरोधाभास आहे? तर बघा, एक, लोकसामीलकी आणि मराठीचा विस्तार. 2, मुलांचे दप्तर आणि पाठ्यपुस्तकांची गुणवत्ता. 3, लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज. आणि 4 आहे मराठी साहित्य आणि आजचे विपुल लेखन. तर बघा याचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज हे याचं काय आहे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असाव्यास बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा. तर बघा पर्याय आहे 1, नेमकी उपाययोजना. 2 आहे पाठ्यक्रमातील विरोधाभास. 3 आहे पालकांचे सहभागित्व. आणि 4 आहे शाळांची गुणवत्ता. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाठ्यक्रमातील विरोधाभास. पुढचा प्रश्न, तर आपला पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा. पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक नाम म्हटलं तर आपल्याला लगेच समजतं की भाव म्हणजे त्याच्यातून आपल्याला काय होणार आहे तर भाव प्रकट होणार आहे. तर पर्याय 1 आहे पालखी. 2 आहे भजन. 3 आहे मराठीपण. आणि 4 आहे कीर्तन. तर बघा याचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक पालखी. पर्याय क्रमांक 3, पालखीमधून भाव व्यक्त होत नाही, भजन मधून सुद्धा नाही आणि कीर्तन मधून सुद्धा नाही. तर इथं मराठी पण दिलेलं आहे म्हणून मराठी हा आपला भाववाचक शब्द आहे. तर आता पुढे बघा, पुढे आपल्याला काय दिले आहे तर पुढे सुद्धा आपल्याला एक कविता दिलेली आहे आणि कवितेवरील पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 10 ते 15 साठी योग्य पर्याय निवडा. तर बघा इथं आपल्याला काय केलेलं आहे तर कविता दिलेली आहे आणि या कवितेवरती आधारित आपण प्रश्न पाहायचे आणि त्याची उत्तर आपण इथं द्यायची आहेत. तर बघा आपला प्रश्न आहे, भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देईल असे कवीला वाटते? तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे पुरुषार्थ. 2 आहे संवारकतेचा. 3 आहे शांततेचा. आणि 4 आहे पराक्रमाचा. तर बघा भारत देश जर सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर तो जगाला कोणता संदेश देईल असं लेखकाला वाटते? तर लेखकाला काय वाटते तर तो शांततेचा संदेश जगाला देईल असं लेखकाला वाटते. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शांततेचा संदेश जगाला देईल हे याचं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे, हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीतून कशाचे आवाहन केले आहे? तर बघा 1 आहे जनसेवा. 2 आहे प्राणार्पण. 3 आहे परस्पर बंधुभाव. आणि 4 आहे पराक्रम. तर बघा याच्यातलं आपलं योग्य उत्तर आहे काय? पर्याय क्रमांक 3, परस्पर बंधुभाव हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर बघा तिमिरचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. 1 आहे अंधकार. 2 आहे तमाशा. 3 आहे अंगार. आणि 4 आहे तिखट. तर बघा तिमिरचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1, अंधकार. तिमिरच्या समानार्थी काय येणार आहे? अंधकार. तर पुढचा प्रश्न पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी विशेषनाम कोणते ते सांगा. आता पुढीलपैकी विशेषनाम आपण शोधायचे आहे. तर 1 आहे पताका. 2 आहे सूर्य. 3 आहे देश. आणि 4 आहे कंकण. तर बघा यातील विशेषनाम काय आहे तर सूर्य हे विशेषनाम आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया, भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे? तर बघा पर्याय आहे आपला 1 संवारक. 2 आहे भाग्यवान. 3 आहे सिद्ध. आणि 4 आहे सशक्त. तर बघा याचं आपलं योग्य उत्तर आहे सशक्त असायला हवा असे भावना इथं व्यक्त केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याची सिद्धता कवी मनाची आहे? 1 आहे प्राणार्पण करण्याची. 2 आहे पुरुषार्थ करण्याची. 3 आहे पराक्रम दाखवण्याची. आणि 4 आहे हातात हात घेण्याची. तर बघा याचं योग्य उत्तर आहे प्राणार्पण
करण्याची हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर आता पुढील प्रश्न पाहूया. आता पुढील प्रश्न आपले कशाचे असणार आहेत, तर अध्यापन शास्त्रावरती आधारित आपले प्रश्न असणार आहेत, म्हणजेच की पेडागॉजीचे प्रश्न असणार आहेत. तर बघा, आपल्याला 15 प्रश्न ही कविता आणि पॅसेजवरती आधारित असतात आणि 15 प्रश्न जे असतात ते 15 प्रश्न आपल्याला पेडागॉजी किंवा अध्यापन शास्त्रावरती आधारित असतात. म्हणजे की इथं काळजी करण्याचं काहीच कारण नाही, इथं आपण इझिली मार्क मिळवू शकतो. तर बघा, प्रश्न काय आहे, तर प्रश्न आहे आपला, पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, याचा संबंध कोणाशी आहे? तर बघा, काय सांगितले, पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे, तर याचा संबंध कोणाशी आहे? तर बघा, एक आहे इथं मुद्दे लिहिणे आहे, तर मुद्दे लिहिणे. 2 वाचन करणे. 3 आराखडा तयार करणे आणि 4 सारांश लिहिणे. तर बघा, पूर्वकथन ही उपक्षमता आहे, तर ती कशाशी रिलेटेड असणार आहे, तर ती वाचनाशी रिलेटेड असणार आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाचन करणे हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात, तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा असते. तर भाषा शिकण्याची त्यांची प्रेरणा असते, तर ती प्रेरणा कोणती असते हे आपण इथं सांगायचं आहे. तर बघा, प्रेरणेचे प्रकार आपल्याला इथं खाली दिलेले आहेत आणि याचे योग्य उत्तर आपण इथे सांगायचं आहे. तर बघा, 1 आहे रोजगार केंद्री, 2 आहे आत्मकेंद्री, 3 आहे आंतरिक आणि 4 आहे बाह्य केंद्री. तर बघा, विद्यार्थी रोजगार मिळवण्यासाठी इथं भाषा शिकतोय, म्हणजे तो आत्मकेंद्री बनून शिकतोय का, त्याला स्वतःला काहीतरी उपयोग करायचा आहे म्हणून शिकतोय का, त्याला मनापासून वाटते म्हणून शिकतोय का, नाही. तर इथं रोजगार केंद्र येत नाही, कारण रोजगाराशीच रिलेटेड आहे म्हणून इथं रोजगार केंद्र येत नाही. आंतरिक आहे का, त्याला आंतरिक ओढ आहे का काहीतरी, की मला काहीतरी बनायचंय किंवा मला काहीतरी करायचंय, मनापासून अगदी वाटते का, तर नाही. तर कशासाठी करतो तो, बाह्य केंद्रीय, म्हणजे रोजगार मिळवण्यासाठी तो करतो. बरोबर, एक उत्तम रोजगार त्याला घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तो भाषा शिकतो. म्हणून काय झालं, त्याची ती बाह्य प्रेरणा आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, बाह्य केंद्री हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा घटक ठरतो. तर बघा, भाषा वर्गामध्ये सर्वात प्रभावी घटक कोणता ठरतो? तर बघा, 1 आहे चर्चा, 2 आहे चुका कमी करणे, 3 आहे मूल्यमापन आणि 4 आहे अनुकरण. तर बघा, भाषा वर्गामध्ये आपण भाषा शिकत असतो, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण चुका सुद्धा करतो, मूल्यमापन सुद्धा करतो, पण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता असतो, तर सर्वात महत्वाचा घटक असतो ते म्हणजे चर्चा. जर आपण चर्चाच केली नाही तर चुका तरी आपल्याला समजतील का? समजणारच नाहीत, किंवा आपण त्या चुकांचं किंवा त्या गोष्टींचं मूल्यमापन करू शकतो का, किंवा अनुकरण करू शकतो का, तर नाही. त्यामुळे जर आपण चर्चाच केली नाही तर इतर सगळ्या गोष्टी काय आहेत, तिथं न्यून आहेत. म्हणून भाषेच्या वर्गामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता असतो, तर ते म्हणजे चर्चा हे आपलं योग्य उत्तर आहे. तर आता पुढचा प्रश्न बघा, समावेशी वर्गात शिकताना भाषा शिक्षकाने काय करावे? तर बघा, समावेशी वर्ग आहे म्हणजे तिथे इतर विषय शिकणारे सुद्धा विद्यार्थी आहेत, तर त्या वर्गामध्ये शिक्षकाने काय करावे? तर बघा, प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकांची नियुक्ती करण्यास सुचवणे. 2 शाळेतील 6 तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे. 3 हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे. आणि 4 वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे. तर बघा, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि इथं लक्षात ठेवायचं आहे, तुमचं उत्तर नेहमी काय असलं पाहिजे, तर विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे, शिक्षक केंद्रित उत्तर द्यायचं नाही. अशा प्रकारचे तुम्हाला अध्यापन शास्त्रातील प्रश्न विचारले जातात, जे की अगदी व्यवस्थित विचार करून तुम्ही द्यायचे असतात आणि प्रश्न सोपे असतात. तर बघा, समावेशी वर्ग म्हणजे काय, इतर भाषा शिकणारे सुद्धा विद्यार्थी तिथं असतात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार हे तिथं तुम्हाला विचारलेलं आहे. तर बघा, तिथं तुम्ही काय करायला पाहिजे, तर वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत काय केलं पाहिजे, तर मदत केली पाहिजे. हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. समावेशी शिक्षण, बरोबर. समावेश म्हणजे तिथं सर्व भाषा शिकणारे विद्यार्थी असतात, किंवा ज्यांना कमी समजतं जास्त समजतं असे
सुद्धा विद्यार्थी तिथं असतात, म्हणजे सर्वांना सामावून घेणारं शिक्षण तिथं असतं. तर त्या शिक्षणामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तर वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून शिक्षण प्रक्रियेत मदत केली पाहिजे. कोणाला? विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी. शिक्षकांना नव्हे. तर तुमचं प्रत्येक वेळेला उत्तर जे येणार आहे ते विद्यार्थी केंद्रितच असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही शिक्षक केंद्रित उत्तर द्याल. तसं करायचं नाही. विद्यार्थी केंद्रित उत्तर द्यायचं आहे. तर आपला योग्य पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे आपला भाषा निपुणतेच्या संदर्भात. भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे? तर बघा, भाषा निपुणतेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब कोणती आहे? तर बघा, एक आहे अचूकता आणि वेग, अचूकता आणि ओघ विकसित करणे. दोन आहे अगदी कमी किमतीचे किंवा जवळजवळ फुकट असणे आणि फुकट असलेल्या साधनांचा वापर करणे. 3 आहे निर्दोष उच्चारांसह वाचन करणे आणि 4 आहे पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे. तर बघा, भाषा निपुणतेमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे हे आपण सांगायचं आहे. तर बघा, काय येणार आहे? तर अचूकता आणि ओघ विकसित करणे. बरोबर. भाषा निपुणता म्हणजे भाषा आपण शिकतोय, भाषेमध्ये निपुण होण्याचा आपण प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये आपण काय महत्त्वाचं देणार? तर अचूकता आणि ओघ विकसित करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे? तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एक प्रभावी शिक्षकाने काय करावे? तर पर्याय 1 आहे विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी द्यावी. विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी द्यावी. 2 समूह कार्याला व जोडीने कार्याला कमी वेळ देणे. 3 स्वतः बोलण्यात जादा वेळ घेणे. 4 विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे. तर बघा, आपलं योग्य उत्तर काय होणार आहे? तर विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा, भाषा शिक्षण शिकवताना शिक्षकाने काय केलं पाहिजे? एक प्रभावी भाषा शिक्षक शिकवणार आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे ही काय आहे? शिक्षकांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेशी भाग आहे? तर बघा, पर्याय आहेत आपले. पर्याय क्रमांक 1 साक्षरता भाषा, 2 आहे स्वतः सवंगडी, 3 आहे शाळा वर्ग आणि 3 आहे वाचन आणि स्वतः. तर बघा, याचं आपलं योग्य उत्तर आहे साक्षरता आणि भाषा हे याचं काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे. तर पाहूया आपण पुढचा प्रश्न. तर बघा, भाषिकता हे साधन आहे म्हणजे काय? तर बघा, यासाठी ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक 1 अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकणे. 2 भाषा मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. 3 अनेक भाषा शिकणे आणि 4 प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलांच्या भाषेत सांगणे. तर बघा, भाषिकता म्हणजे काय? म्हणजे बहुभाषिकता हे साधन म्हणजे काय? तर बघा, बहुभाषिकता म्हणजे मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे. आता बहुभाषिकता म्हणजे काय? तर आपण मराठी बोलतो, हिंदी बोलतो, इंग्रजी बोलतो, बरोबर. ह्या झाल्या अनेक भाषा म्हणजे बहुभाषिकता. तर प्रत्येक मुलाची ही भाषा वेगवेगळी असते. तो ज्या वातावरणामध्ये वाढतो किंवा ज्या राज्यामध्ये वाढतो त्याची ती बोलीभाषा असते. म्हणून काय केलं पाहिजे? तर मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरलं पाहिजे हे आपलं काय आहे? तर योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे आपला तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? तर बघा, काय झालेलं आहे? अंकित हा एक विद्यार्थी आहे आणि तो काय आहे? तर दृष्टिबाधित आहे. म्हणजे तो त्याला दृष्टी नाहीये. तर तुम्ही एक भाषा शिक्षक म्हणून काय करणार? तर बघा, आपले पर्याय काय आहेत? तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत. एक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणं. बरोबर. आता तो मुलगा एकतर दृष्टिबाधित आहे. बरोबर, म्हणजे त्याला दिसतच नाहीये. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव केले तर त्याला दिसणार आहे का? तर नाही. 2 स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर हे होऊ शकते. आता पुढचा पर्याय पाहू. विविध कार्यतत्त्यांवर भर देणे. आता कार्यतत्त्यावर भर देऊन त्याला काही फरक पडणार आहे का? तर नाही, कारण त्याला दिसतच नाही. शिकवताना वेगवेगळ्या दृश्यफिती वापरणार. पण दृश्यफिती त्याला दिसतात का? तर हे सुद्धा नाही. म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 2. तर
स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर त्याला करायला देणे. म्हणजे तो दृष्टीबाधित आहे, त्याला दिसत नाही, तर स्पर्श आणि अनुभव आणि तो काय करणार आहे, त्या गोष्टी अनुभवणार आहे आणि तो शिक्षण तो समजून घेणार आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आपला काय आहे, तर बघा पुढचा प्रश्न आहे आपला, प्रत्येक भाषेचे स्वतःचे डॅश डॅश प्रकारचे व्याकरण असते. तर बघा प्रत्येक भाषा असते आणि प्रत्येक भाषेचे एक व्याकरण असते हे आपल्याला माहित आहे, पण त्याचं व्याकरण असते. तर आता कोणत्या प्रकारचे व्याकरण असते, तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे केंद्र शासनाप्रमाणे, 2 आहे लिपिबद्ध, 3 आहे नियमबद्ध आणि 4 आहे राज्य शासनाप्रमाणे. तर बघा प्रत्येक भाषेचे काय असतं, व्याकरण असतं आणि ते काय असतं तर नियमबद्ध प्रकारचं व्याकरण असतं. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे, तर बघा त्रिभाषा सूत्र आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यातील तिसरी भाषा म्हणजे काय, तर बघा 1 आहे अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा, 2 आहे फक्त विदेशी किंवा परकीय भाषा, 3 आहे देश पातळीवरील भाषा आणि 4 आहे फक्त संस्कृत भाषा. तर बघा त्रिभाषा सूत्रातील तिसरी भाषा म्हणजे काय, तर बघा अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा ही काय आहे, तिसरी भाषा आहे त्रिभाषा सूत्रातील. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, मुली वाचवा, मुली वाचवा, मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद लिहिण्यास सांगते. बघा एका वर्गात एक शिक्षिका काय करते, तर मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका काय करते, भिंतीवरती लावते आणि ती मुलांना तो तक्ता नीट बघा म्हणून सांगते आणि त्यावर एक लहानसा परिच्छेद तुम्ही तयार करा असं सांगते. तर इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे काय, तर बघा तिनं काय केले, शैक्षणिक साधन वापरले जसं की तक्ता. तर ते तक्ता म्हणजे काय इथं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आपले पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 विश्वसनीय सामग्री, पर्याय क्रमांक 2 आहे निरुपयोगी सामग्री आणि पर्याय क्रमांक 3 आहे अधिकृत सामग्री आणि 4 आहे एकीकृत सामग्री. तर बघा याचं योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 3 अधिकृत सामग्री काय केलेली आहे, शिक्षकाने तिथं वापरलेली आहे. म्हणजेच की तिथं तक्ता वापरलेला आहे आणि विद्यार्थ्यांना काय सांगितलेलं आहे की तुम्ही पाहून त्याच्यावरती एक परिच्छेद तयार करा. म्हणजेच ती काय झाली आहे, शिक्षणाची एक अधिकृत सामग्री त्यांनी वापरलेली आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे ओघवता, फ्लुएन्सी म्हणजे काय, तर बघा ओघवता म्हणजे काय इथं आपण सांगायचं आहे. तर पर्याय आहे वाक्याचा नीट उच्चार करणे, पर्याय क्रमांक 2 आहे बोलणे, वाचणे, लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे, 4 आहे अचूक लेखन आणि 5 आहे व्याकरणाच्या नियमांना नीट समजणे आणि वापरणे. तर बघा ओघवता फ्लुएन्सी म्हणजे काय, तर बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे म्हणजे फ्लुएन्सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे आपला वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. तर बघा वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती कशावरती भर देते, तर पर्याय क्रमांक 1 आहे ध्वनी, 2 आहे शब्दांश, 3 आहे वाक्य आणि 4 आहे शब्द. तर बघा आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, तर बघा इथं ABCD अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत, पण आपलं योग्य उत्तर कसं येणार आहे, तर पहिल्यांदा येणार आहे काय ऊर्ध्वगामी पद्धत वाचनाची आपण सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपलं काय येणार आहे इथं ए म्हणजे काय येणार ध्वनी, दुसरं काय येणार आहे ध्वनी नंतर ई म्हणजे काय आहे अक्षर, 3 तिसऱ्यांदा काय येणार आहे इथं शब्दांश, काय येणार आहे शब्दांश म्हणजेच की काय येणार आहे इथं तुम्हाला बी आणि नंतर काय येणार आहे इथं बी आणि नंतर येणार आहे इथं शब्द. तर अशा प्रकारे वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते. म्हणजेच कशावरती भर देते, ध्वनी, अक्षर, शब्दांश, शब्द आणि वाक्य. काय देते, ध्वनी, अक्षर पाहिजे होते इथं अक्षर मिस्टेक झालेला आहे. तर ध्वनी, अक्षर, शब्दांश,
शब्द आणि वाक्य हे काय आहे, वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती आहे. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला हे बघा इथे दिलेला आहे ऑप्शन. तर ह्यातलं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 AEBD म्हणजेच ध्वनी, अक्षर, शब्दांश, शब्द आणि वाक्य हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे, भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावर आधारित आहे? तर बघा, भाषा आत्मसात करताना कोणती बाब ही सामाजिक अन्योन्य क्रिया सिद्धांतावरती आधारित आहे? तर पर्याय आहे आपला अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते. 2 आहे भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. 3 आहे भाषा शिकणाऱ्यांच्या तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन जाणे. आणि 4 आहे अभ्यासक्रम व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे काय, पर्याय क्रमांक 2 भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. इथं काय करायचं होतं, तर इथं आपण काय करायचं, भाषा आत्मसात करायची, बरोबर, भाषा शिकायची आहे. तर इथं कोणता सिद्धांत योग्य पडेल, तर इथं काय पडणार आहे, तर संभाषण करण्याचा सिद्धांत इथं योग्य असणार आहे, कारण की आपण भाषा शिकणार आहोत, आत्मसात करणार आहोत. त्यामुळे काय झालं पाहिजे, तर जे व्यक्ती भाषा शिकतात त्यांना काय झालं पाहिजे, तर इतरांशी संभाषण करण्याची त्यांना संधी मिळाली पाहिजे. हे आहे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपण मराठी भाषेतील PYQचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर 15 प्रश्न हे आपल्याला कविता आणि पॅसेजवरती आधारित असतात आणि राहिलेले 15 प्रश्न हे अध्यापनशास्त्र आणि पेडागॉजीवरती आधारित असतात. त्यामुळं मराठीचा पेपर हा आपला अतिशय सोपा आणि अतिशय चांगला असतो. त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.